नमस्कार, स्वागत आहे आपलं फूड लाईफ नेचर अँड ऑलमध्ये। आता आपण सध्या केरळमध्ये आहोत आणि एक धबधबामध्ये दिसला त्याचा व्हिडिओ आपण शेअर केलेला आहे। तर धबधबा एन्जॉय केला तर आपण कोचीमध्ये एंटर केलेला आहे। आत्ताच आपण थोडीशी झलक कोची एअरपोर्टची बघितलेली आहे। तर हे आहे हॉटेल, आलिशान आणि सुंदर असं पीसफुल असं हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये आमचा स्टे असणार आहे। तर हॉटेलच्या बाहेरच छोटंसं असं बोटिंगसाठी सोय केलेली आहे। तर बोटिंग एन्जॉय करूयात आणि पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण बोटिंग एन्जॉय केल्यानंतर कोचीमधले साईट सीन बघणार आहोत। तर हा जो इथे व्हिडिओ दिसतो हे आहेत इम्पोर्ट एक्सपोर्टच्या मोठ्या बोटी आणि ह्याच बोटीमध्ये कुठल्याही प्रकारची वाहनं आणि मनुष्यबळ सुद्धा ह्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावरती वाहतूक करतात। तर मोठ्या बसेस असो, रिक्षा असो, टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो किंवा माणसं असो। तर ह्या बोटीतनंच आपण ह्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर आलेलो आहोत आणि तिथेच आपण काही साईट सीनमध्ये काही पक्ष्यांची व्हिडिओ घेतलेली आहे। खूप सुंदर असं वातावरण आणि हा बीच खूप सुंदर आणि शांत असा आहे। पाणी इथे बघू शकता अगदी स्वच्छ आहे। तिथे जाता जाता मध्ये मध्येच काही पक्षी दिसले, त्यांना सुद्धा मी कॅप्चर केलेला आहे। हा पक्षी सुद्धा मी प्रत्यक्ष पहिल्यांदा इथे बघितला आणि खूप छान हा पक्षी आहे। सुतार पक्षी बहुधा याला म्हणतात। तर आपण चर्चमध्ये जातोय। म्हणतात की वास्को द गामाच्या काळातला हा किंवा भारतातला पहिला चर्च या चर्चला म्हटलं जातं। इथे वास्को द गामा टॉम्ब असं सुद्धा लिहिलेलं आहे आणि ह्या चर्चमध्ये वास्को द गामाची समाधी सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळते। खूप जुना हा ऐतिहासिक कालीन हा चर्च आहे आणि हीच ती समाधी। वास्को द गामाने जेव्हा 1503 मध्ये हा चर्च बांधला तेव्हा वास्को द गामा 1524 पर्यंत ह्या आपल्या भारतात होते। भारतामध्ये तिसरी फेरी असतानाच वास्को द गामाचं इथेच निधन झालं होतं। वास्को द गामाच्या ह्या चर्चला भेट दिल्यानंतर आपण जाणार आहोत एका प्रसिद्ध म्युझियमला। फोकलोर म्युझियम या म्युझियमचं नाव आहे आणि खूप छान असं म्युझियम आहे। उत्खननाद्वारे काही मूर्त्या निघतात, काही ऐतिहासिक काही गोष्टी निघतात, दगडाच्या असोत किंवा लाकडाच्या, ह्या सर्व ह्या म्युझियममध्ये ठेवलेल्या आहेत। खूप सुंदर सुंदर उत्खननातून इथे उद्भवलेल्या ह्या मूर्ती आहेत, स्टॅच्यू आहेत, त्या आपल्याला या म्युझियममध्ये बघायला मिळतात। चला तर मग आपण पूर्ण म्युझियम बघूयात आणि एन्जॉय करूया। इथे एंट्री फी आपल्याला लागते। शिवाय आपल्याला जर व्हिडिओ किंवा फोटो जर ह्या म्युझियममध्ये घ्यायचे असतील तर याची फी आपल्याला 100 रुपीज वेगळी भरावी लागते। नंतर तुम्ही व्हिडिओ काढू शकता, फोटोसुद्धा या म्युझियमचे काढू शकता। नाही तर इथे फोटो आणि व्हिडिओ घ्यायला मनाई आहे। खूप सुंदर हा म्युझियम आहे। अगदी छोट्याशा ज्या गुप्ती असतात किंवा चाकूचे प्रकार असतात किंवा आधुनिक काळातील जेही काही अस्त्र शस्त्र आहेत ते सर्व ह्या म्युझियममध्ये आपल्याला बघायला मिळतात। जर इथे शॉपिंग साड्यांची किंवा कुठल्याही प्रकारची जर शॉपिंग करायची असेल तर इथे शॉपिंग सुद्धा करू शकता।
हा बाहेरून अशा लुकमध्ये दिसणारा हा म्युझियम आपण आज बघितलेला आहे. त्यानंतर घेतलेला आहे केरला फूड, प्रसिद्ध असा जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे. ब्राऊन राईस आणि खोबऱ्यामध्ये बनवलेल्या खूप टेस्टी अशा भाज्या एन्जॉय केलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा धबधबा बघून आपला आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओला एक लाईक करा, सोबतच बेल बटन सुद्धा प्रेस करा.